श्री स्वामी समर्थ. घरातील या 5 वस्तू रिकाम्या ठेवू नका, म्हणून पैसा हातात टिकत नाही. आपल्या जीवनात चढ-उतार सुरूच असतात. बऱ्याचदा आपल्या हातात काही पैसाच टिकत नाही, असं होतं. याला काही वेळ वास्तुदोष जबाबदार असतात. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहे की त्या रिकाम्या राहिल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो आणि वास्तुदोषही लागू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहे या गोष्टी. तर स्वामी भक्तांनो, जे भक्त स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुमचे चांगले दिवस अचानक वाईट दिवसात बदलत असतील तर तुमच्या घरातील गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. अनेकदा घरात अशा काही गोष्टी असतात ज्या रिकाम्या राहिल्या की घरामध्ये नकारात्मकता प्रभाव दिसू लागतो. वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मतानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर दुष्परिणाम होतो. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहान-सहान गोष्टींचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू गरिबीकडे वळतो. या गोष्टीमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन अडचणी येऊ लागतात. म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी या 5 गोष्टी घरात कधीही रिकाम्या ठेवू नयेत. या 5 गोष्टी कोणत्या आहे आपण जाणून घेऊया. नंबर 1. धान्याचे भांडे रिकामे ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार घरात अन्नाचे भांडार कधीही रिकामे ठेवू नये. जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वीच भरा, जेणेकरून ते तुमच्या विकासात अडथळा बनू शकत नाही. पूर्ण अन्नधान्य जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते. यासोबतच अन्नपूर्णेची रोज पूजा करा. अन्नपूर्णा ही धन, धान्य, ऐश्वर्य आणि सौभाग्य याची देवी आहे. त्यांची रोज पूजा केल्याने घरातील भांडार कधीच रिकामे राहत नाही. नंबर 2. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मकता ऊर्जा येते. त्यामुळे अनेक समस्या समोर जावे लागते. जर तुम्ही बादली वापरत असाल तर ती नेहमी पाण्याने भरा. यासोबतच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरा. बादली वापरताना ती पाण्याने भरून ठेवा. बादली रिकामी ठेवू नका. नंबर 3. तिजोरी खाली ठेवू नका. तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नयेत. हे नेहमी लक्षात ठेवावे. थोडे पैसे नेहमी ठेवावेत. रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे गरिबी येते. म्हणूनच तिजोरी किंवा पर्समध्ये काहीतरी शिल्लक पैसे असलेच पाहिजे. हे लक्षात ठेवले पाहिजे. हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नका. यासोबत तिजोरीत गोमती चक्र, शंखही ठेवू शकता. त्यातून तुमची समृद्धी आणखी भर पडते. नंबर 4. देवघरातील जलपात्र. बहुतेक घरांमध्ये पूजास्थान असते आणि तिथे पाण्याची भांडी, घंटा इत्यादी पूजेशी संबंधित गोष्टी असतात. वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेल्या पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. पूजा केल्यानंतर पाण्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीचे पान टाकावे. देवालाही तहान लागते असे मानले जाते. पाण्याने भरलेले भांडे देवघरात ठेवल्यास भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त राहतो. यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. दुसरीकडे रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात, ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. नंबर 5. अपशब्द वापरू नका. आपल्या समृद्धीमध्ये
भाषेला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. म्हणूनच जिभेवर ताबा ठेवणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच कोणाचाही अपमान करू नका. घरातील मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. असे केल्याने लक्ष्मीदेवीला राग येतो आणि ती आपला मार्ग बदलते. म्हणूनच घरातील मोठ्यांचा कधीही अनादर करू नका. या गोष्टी सदैव ध्यानात ठेवा की कर्म, शब्द आणि मनाने कोणाचेही अपमान करू नये. तर स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.